हॅलो, नमस्कार. आपलं फॅमिली फन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे गावरान मटण रस्सा, खास आखाड पार्टी. आता आपल्याला आहे ना कांदा भाजून घ्यायचा आहे. चांगलं लालसर भाजायचं आहे. कांदा खोबरं चांगलं भाजून घ्यायचं, वाटून घ्यायचं. आता आपण मटण शिजून घेणार आहेत. आपण त्याला आधी मसाला वगैरे काहीच लावून नव्हता ठेवला. आता आपण डायरेक्ट त्याची फोडणी देणार आहेत, कारण की आपल्याला पिवळं सूप करायचं आहे. आता आपण कुकर ठेवला आहे गॅसवर. त्याच्यात आपण तेल घातले. आपण त्याच्यात आता मोहरी घातली. मोहरी झाली की थोडी तडतडली का त्याच्यानंतर थोडं जिरं घालायचं. त्याच्यानंतर घालायचा कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा. आलं लसणाची पेस्ट घालायची. आता आपण मटण चांगलं स्वच्छ धुवून घेतले. आता हे बघा, छान मटण नडी घेतली, चाप घेतलाय, थोडं थोडं सगळे घ्यायचं, मग छान चव येते. रश्श्यामध्ये छान चव उतरते. मग आता हे नडी आहे. आता आहे ना, आपण समजा अर्धा किलो घेतलं ना मटण, त्याच्यामध्ये 100 ग्रॅम चाप टाकायला लावायचं, 100 ग्रॅम नड्या टाकायला लावायचं, असं थोडं थोडं सगळं टाकायला लावायचं. किंवा समजा आपण आता 1 किलो घेतलं तर मग त्याच्यात 200 ग्रॅम 2-3 त्या वस्तू सगळ्या टाकायच्या. आता बघा, आपण कांदा परतून घेतला, त्याच्यात हळद पावडर घातली, धना पावडर घातली. पिवळं सूप करायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यात चटणी वगैरे काही घालायची नाही. आपण त्याच्यात आता मटण घातलं, हळद, मीठ, धना पावडर, कांदा, आलं लसणाची पेस्ट एवढं घातलं. आपण आता शिजून चांगलं परतून घ्यायचं 5-10 मिनटं. का त्याचं अंगाचं पाणी सुटतं ना, ते चांगलं पूर्ण आटू द्यायचं. मग त्याचा वास वगैरे काही येत नाही. चांगलं परतून घेतलं बघा. आता आपण आता हे बघा, ते आता आपण जोपर्यंत चिकन परतून घेतो ना खाली, तोपर्यंत कुकरवर आहे ना ताट ठेवायचं आणि त्याच्यात पाणी ठेवायचं, म्हणजे ते पाणी पण वरती गरम होतं. आता ते पाणी गरम झालं, आपण त्याच्यात आता ओतून घेतलं. आणि आपल्याला पाहिजे ना तसं 1 ग्लास 2 ग्लास पाणी त्याच्यात सोडायचं, म्हणजे आपल्याला थोडं सूप पण काढायचं आहे ना. आता त्याच्यात आपण मीठ घातलं आणि चांगलं असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग चांगल्या 4-5 शिट्ट्या घ्यायच्या. आता आपण कढई ठेवली गॅसवर. आता आपल्याला मटणचा रस्सा करायचा आहे, भाजी करायची. त्याच्यासाठी आपण आता कढईमध्ये तेल घातलं. 4-5 चमचे तेल घालायचं, चांगलं कट येईल मग. आणि त्याच्यात आपण आता लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद पावडर आणि थोडंसं मी चिकन मसाला घातला आणि घरगुती मसाला घातला आपला थोडा. आता ते चांगलं परतून झालं. थोडंसं याच्यात पण आलं लसूण घालायचं, पेस्ट केलेली. आणि त्याच्यानंतर आपण आता वाटण घातलं. आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलं होतं, त्याच्यात थोडी कोथिंबीर घातली होती वाटणमध्ये, आणि ते वाटण घातलं. चांगलं परतू दिलं. परतून चांगलं तेल सुटेपर्यंत परतू दिलं. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यात ते शिजवलेलं मटण घातलं. मटण घालून आपल्याला जसं पाणी पाहिजे होतं तसं गरम पाणी सोडायचं. थंड पाणी अजिबात सोडायचं नाही, चव जाते. गरम पाणी सोडायचं. त्याच्यानंतर थोडंसं चवीपुरता परत मीठ घालायचं. आणि परत गॅस बंद करायच्या टायमाला आपण त्याच्यात
कोथिंबीर घालायची, तोपर्यंत उकळी येऊ द्यायची चांगली. आता हे बघा आपण सूप साठी काढलं होतं. आता हे बघा आपली भाजी झाली तयार. आले ना भाजीला चांगला कट. आणि जास्त जाडसर नाही ठेवायची, थोडी पातळ चांगली वाटते. हे बघा आता आपलं पूर्ण ताट रेडी. भाजी, सूप, भात, भाकरी, निंबू कांदा. या मग जेवायला. आषाढ महिन्यात आषाढ पार्टी, आखाड पार्टी. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.